महाडीबीटी अंतर्गत बियाणे अनुदान अर्ज करण्याबाबत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आज आपण महाडीबीटी अंतर्गत ज्या योजना सुरू झाल्यात, 3 महिने या योजना बंद होत्या, तर त्यातील आता खरीप हंगामाची सोडत चालू झालेली आहे। बियाणांची सोडत चालू झालेली आहे, तर ते कोणकोणते आहेत बघूयात। खरीप हंगाम 2025 करता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर समाविष्ट बियाणे यामध्ये तुम्ही कोणकोणत्या बियाणांचा लाभ घेऊ शकता ते बघणार आहोत। सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इत्यादी पिकांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। जर तुम्ही पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर पोर्टलवर नोंदणी करून आपला जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी टाकून आपली नोंदणी करावी। आपण तिथून बी बियाणासाठी हा फॉर्म भरावा। खरीप हंगामासाठी फॉर्म भरल्यानंतर 1 ते 3 जूनच्या दरम्यान आपलं जे तहसील असेल, जसं की नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातील जिथं तुमचं नाशिकचं तहसील नाशिकला आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या तहसीलला जाऊन कृषी विभागात जाऊन तुम्ही तेथून हा लाभ घेऊ शकता। जसं की तुम्ही जर उदाहरणार्थ निफाड तालुक्यातील आल तर निफाडच्या तहसीलला जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तेथील जे कृषी विभाग असेल त्या कृषी विभागाला भेटल्यानंतर तुमचे बी बियाणे तुम्हाला भेटून जाईल। आणि जर यासाठी आता डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते बघूयात आपण। डॉक्युमेंट्स त्यासाठी तुमचं आधार कार्ड, ज्या 7/12 तुम्ही नोंदणी केली आहे किंवा ज्या 7/12 तुम्ही हा अर्ज केला आहे तो 7/12 नमुना 8 अशा प्रकारे तुम्हाला हे 2-3 डॉक्युमेंट्स घेऊन जायची आहे। आणि तुम्हाला गेल्यानंतर 1 ते 3 तारखेमध्ये हे अनुदान मिळेल किंवा या पिकांचा तुम्हाला जे बी बियाणे आहे त्याचा लाभ मिळेल। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।